घरात बसून रील्स बघित होते तेव्हा माझ्या घराचा दरवाजा अचानक कोणीतरी ठोकावला. माका वाटलं माझ्या घरात आतंकवादीने तरी रश नाही केल्याने ना. तर हे आतंकवादी माझ्या ओळखीचे असल्या कारणाने ह्यांची खाऊची सोय मी कलिंगडापासून केलंय. कलिंगडासोबत खाऊक दिलेल्या मिठाचो ह्या दोघांनी पण चुकीचा वापर केल्याने आणि दोघांनी पण आपलो बेकारवालो गेम प्ले माका दाखवून दिल्याने मिथल्यान झोडपावल्या तरी राऊंड बाय. गेम खेळून झाल्याच्या नंतर या झाडसारख्या दिसणाऱ्या माणसानं आपल्या पातळशा बॉडीचा असा प्रदर्शन दाखवल्यान की ह्यांका माका जबरदस्तीन घरात सोडूचा लागला. चल मिथल्या चल. संध्याकाळ झाली तशी आम्ही गाडी काढला आणि आम्ही निघाला शिरगावात जाऊ. तर आज आमच्या शिरगाव गावाचो पॉस असल्या कारणाने आम्ही सगळे पोर गेलेला शिरगावात जेवूक. पहिली पंगत जेवूक बसली तशी आम्ही पण बसलाव त्यांच्या वांगडात जेवूक, कारण की आमका जावचा पुढच्या ठिकाणावर पण 10 ते 15 मिनिटात आम्ही पोटभर जेवलाव आणि आम्ही गाडी घेऊन इलाव कोळशेत. आमच्या वाडीतले पोर शिरगावात नाही येताना जेवून इलेले, पण वाटेत येईपर्यंत सगळा जिरला म्हणून कोळशेत येऊन पुन्हा जेवूक बसले. तर भावांनो, ह्यो तुमका ब्लॉग कसो वाटलो तो कमेंट करून सांगा आणि तुमच्या भावाक हाताबरोबर फॉलो पण करून टाका.